नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7:30 झाले आहेत. आम्ही आता जस्ट निघालो आहे. 5:30 वाजता प्लॅन होतं जायचं हेलिकॉप्टरने, पण काही पॉसिबल झालं नाही, काही झालं नाही आमचं. आम्ही येऊन गेलो, ते बोलून गेलो त्यांच्याशी की इमर्जन्सीसाठी काय होईल का, बट नाही झालं. तर आता आम्ही चाललो. आता आम्हाला घोडी नाही तर आम्ही सवारीने जाणार आहोत. तर बघूया किती वेळ लागतो ते. खूप हालत बेकार झाले. 3 दिवस स्टे केले पण हालत एवढी बेकार झाली थंडीने, पावसाने. खूप बेकार. असं वाटतं खाली कधी जातोय. तर आता निघाले, सगळे निघालेत. एक साईडला हेलिपॅड सुद्धा आहे. बघा दर्शनासाठी लाईन किती लागले. हे हेलिपॅड. हे पकड ना कापूर. काय किती मी काय करू कापूर पकडून एवढे? तुम्ही माझ्याकडे दिलेत कापूर. हो ओम देवा देवा. येतात आपको फोन दो बार ऐड करना थोड़ी काम नहीं करेगा. मित्रांनो हे बघा, आज सूर्य आलाय. लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो, जेव्हा चढलो होतो तेव्हा फक्त बघितलं होता, आणि 3 दिवसानंतर आज बघतोय. हे बघा किती भारी वाटतं. आई पालख्या बघत होतो. तर खूप काय बोलत होते ते लोक, एकत्र जमा झाले. तर आम्ही बोलत तुमचं काय असेल सांगा. त्यामध्ये लोक काय बोलत आहेत. तर म्हटलं आता पुढे जाऊन बघूया अजून. आता तर सूर्याला खूप भारी वाटतं बघायला. आणि ते बघा, तो आहे तो कैलास पर्वत आहे. खूप उंच आहे मित्रांनो, पूर्ण बर्फाने भरलाय. ये बाहर है. तर मित्रांनो आम्ही निघालो घोड्यावरून. आता 8 वाजले झाले आहेत. ते बघा सर्व निघालेत. तर माझ्यासोबत पिल्ले आहे मस्त. तर बघूया आता घोड्यावरचा प्रवास कसा होतो ते तुम्हाला बघा तुम्ही सुद्धा. आपण घोड्यावरचा एक्सपिरियन्स घेत आहोत. येताना तर चालत आलो, तर आता जाताना घोड्यावर जातो कारण काही प्रॉब्लेम्स आहेत. माझं तर नाही आहे, पण आहेत मेंबर, त्यांच्या प्रॉब्लेममुळे सर्व हे असं म्हणजे घोड्यावर जावं लागतंय. बघूया, खूप भारी वाटतंय. आता तर भारी वाटतं, पण उतरताना कसं वाटेल काय माहिती नाही अजून. काय पिल्ल्या उतरताना खूप मजा येणार आहे.
पुष्पा बघतोय. पुष्पा तर हैराणच होतोय. खाली होतोय ना माझी. चल मेरे गालू टिक टिक टिक. 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 घोड़ा टिक टिक टिक. चल मेरा घोड़ा टिक टिक टिक. चल मेरे घोड़े. चल मेरे घोड़े. इथे हेलिकॉप्टर बनवू. तर मित्रांनो 8 वाजता बसलो होतो आपण घोड्यावर. तर मध्येच अर्धा तासा ब्रेक घेतला आणि आता 12:30 झाले. कमी 4 तासात आपण उतरलो खाली. तर आता चाललं तर गाडी ते आपली 4 व्हीलरमध्ये. हे बघा एक घोड्याचं हे आहे गौरीकुंडकडे. तर आता 4 तासात घोड्यावर आलो आणि खूप हालत बेकार आली. घोड्याकडे डबल होतो आम्ही. पिल्ल्या होता छोट्या म्हणून त्यासोबत होतो. त्यामुळे जास्त थोडा त्रास झाला. बट एक तासात एवढा त्रास न झाला. तर आता आलो फायनली खाली. आता जाऊया. पुढचा प्रवास आपला परतीचा असणार काय असणार पुढे तुम्हाला समजेलच. मित्रांनो ह्या गौरीकुंड आम्ही ह्या रस्त्याने वर गेलो होतो. ह्या रस्त्याने आणि हा मेन गौरीकुंडचा रस्ता आहे. आणि आता मी परतीचा प्रवास करतोय. आणि बघा हे खूप डेंजर आहे. मित्रांनो हे बघा गौरीकुंडला पण खूप गर्दी आहे. जीपमध्ये जीप पण कमी पडतात पब्लिकला. खूप गर्दी आहे. तर मित्रांनो 4:30 झालेले आहेत आणि आम्ही अजून सोनप्रयागमध्ये आहोत. उतरल्या मी कधीच पण जरा आरामशीर शॉपिंग वगैरे करत करत 4:30 झाले. आता बसकडे चाललो आणि एवढं ट्रॅफिक झालं आहे सोनप्रयागमध्ये. पूर्ण हे बघा पूर्ण चॉकअप झालं आहे. खूप गर्दी आहे. खूप वेळासारखी गर्दी आहे. सॉरी हे बघा रोनक भाऊ. क्या मानेंगे उसमें जो है वो है. हंगारे क्या फॉर्म मध्ये वाया का. तर गुड आफ्टरनून मित्रांनो. आता आपण जस्ट आलो हरिद्वारमध्ये. एवढा समोरच स्टेशन आहे. लास्ट टाईम होतं आपलं इथे ह्या रूममध्ये होतो आपण इथे खाली. आता हॉटेलवर आहे. तर दुपारी म्हणजे किती आपण खूप लेट पोहोचलो कारण काल 6 वाजता निघालो आणि आज सकाळी 7 वाजता पोहोचले आपण. 12 तास घेतले ड्रायव्हरने. 6 तासाचं रनिंग होतं पण 12 तास लागले मित्रांनो. कारण थोडा इश्यू झाला. कारण जे आपले एजंट होते ट्रॅव्हलिंगचे म्हणजे पूर्ण आपल्या ह्याचं त्याने खूप मोठा इश्यू केला आमच्यासोबत. कारण पैशाचा आणि ते पण आपलेच मराठी लोक आपल्यासोबत असं फ्रॉड करतात. तर काय बोलायचं तुम्ही सांगते पण आपल्या पालघरमधलेच. तर काय इश्यू झाला की जो आपला बसचा जो पेमेंट होता पूर्ण त्याचा 40% होता ह्या लोकांनी दिला होता आणि 60% पेमेंट बाकी होता. आणि त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की गाडी सोडू नका पेमेंट बाकी आहे. तर पेमेंट ॲक्च्युली आम्ही पूर्ण केलं होतं त्यांना. फक्त त्यांच्यापर्यंत पोचणं बाकी होतं. आणि आमचं काहीतरी केदारनाथात 2 दिवस एक्स्ट्रा झाले तर त्याचे चार्जेस काहीतरी एक्स्ट्रा लागले होते. ते आम्ही बोलले की आम्ही नंतर हरिद्वारला पोचल्यावर देऊ. तर ड्रायव्हरला त्याचा काही इश्यू नव्हता. ड्रायव्हरला फक्त त्याच्या पेमेंटचा अगोदर पहिल्या पेमेंटचा इश्यू होता. त्यामुळे तो गाडी सोडत नव्हता. तर त्यांचं बोलणं वगैरे झालं. नंतर खूप सारं असं काय झालं. तर मग नंतर आम्ही रात्री 10:30 वाजता जेवायला थांबलो. ते 2:30 वाजेपर्यंत कंटिन्यू घाटात होतं एका हॉटेलवर. फक्त आमची एकच गाडी होती आणि हॉटेल नंतर बंद झालं. तर आमची एकच गाडी फक्त हॉटेलवर होती. 3 तास आम्ही
त्या गाडीत काढले विदाऊट लाईट विदाऊट फॅन वगैरे आणि खूप बेकार आहे पूर्ण घाटात लाईट वगैरे काहीच नाही. तर असा सिच्युएशन झालं त्यांनी काय बोलणार आपली लोक आपल्याची अशी वागतात तर मग आपण तरी काय करणार. तर आता पुढचा प्रवास आपण आणि पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत कारण आपण घरी निघणार आहोत उद्याचा दिवस आपण ट्रेन आहे आपली. तर आज बुकिंग झाली आहे ट्रेनची. तर आज आपण उद्या घरी निघणार आहोत. काय ते दुपारची ट्रेन आपली. तर आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. आता फ्रेश वगैरे होऊया मस्त. बघूया संध्याकाळचा प्लॅन काय आहे की नाही ते. तर कंटिन्यू राहा. हो 3-4 तुटकी मारली त्याच्यात. हो तरी तू आंघोळ कर आम्ही जातो जेवायला. तर मी त्यांना रेडी वगैरे झालो आहे मस्त. आंघोळ वगैरे केली. 3 दिवस झाले आंघोळ नव्हती केली म्हणजे आपल्या केदारनाथला पूर्ण तोंड धुवून होतं कारण पूर्ण थंड पाणी होतं त्यामुळे आंघोळ वगैरे करायला होत नव्हतं. तर आता आंघोळ वगैरे केले मस्त जाऊन थोडंसं खालून जेवण आणलं ते जेवूया वगैरे. आणि मित्रांनो जर तुम्हाला ट्रॅकिंग करायचं असेल तर नाईटला ट्रॅकिंग करा कारण डेला जे खेचर असतात त्यांनी ट्रॅकिंग करायला जमत नाही. खूप टाईम स्पेंड आपला वेस्टेज जातो. नाईटला जास्त नसतात खेचर त्यामुळे आपल्याला ट्रॅकिंग फास्ट होते त्यामुळे त्या सर्वांनी नाईटला ट्रॅकिंग करा. तर आता जाऊया खाऊया वगैरे आणि संध्याकाळी भेटूया. सदिन तरे